पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याचा 2,60,000 रुपयांच्या सोनदागिन्यावर डल्ला। पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत 2,60,000 रुपयांच्या सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 19 ऑगस्ट रोजी घडली। या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसात प्राप्त तक्रारीवरून मालेगाव पिंपरी तालुका संग्रामपूर येथील वनमाला अरुण तेल्हारकर वय 50 वर्ष या गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शेगाव येथे आल्या होत्या। 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने भाविकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले। त्याचबरोबर चोरीस केलेल्या मुद्देमालामध्ये वनमाला तेल्हारकर यांचे 3 ग्राम वजनाचे मंगळसूत्र, स्वाती खडसे यांचे 3 ग्राम वजनाचे मंगळसूत्र, ज्योती खडसे यांचे 4.30 ग्राम वजनाचे मंगळसूत्र, मोहन खानझोडे यांची 20 ग्राम वजनाची सोन्याची साखळी, रुपाली भरसाखळे यांचे 10 ग्राम वजनाचे मंगळसूत्र आणि कल्पना बोकळे यांचे 10 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण यांचा समावेश आहे। एकूण 51.50 ग्राम सोन्याचे दागिने अंदाजे 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी वनमाला तेल्हारकर यांच्या तोंडी रिपोर्टवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आघाव हे करीत आहेत। सीसीटीव्ही कॅमेरा अभावी चोरटे मोकाट। संतनगरी शेगावात लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, मात्र सध्या बहुतांश कॅमेरे बंद स्थितीत आहेत। त्यामुळे गर्दीत सोन्याच्या दागिन्यावर हात साफ करणारे मोकाट फिरत आहेत। शहरातील एका मोठ्या भाजपा नेत्याच्या नातेवाईकांची सुद्धा सोनसाखळी चोरीला गेली आहे, मात्र अद्याप तक्रार प्राप्त नाही। अशाच खूप श्रीभक्तांच्या सोनसाखळ्या व इतर ऐवज चोरीला गेल्या आहेत, मात्र पोलिसांची डोकेदुखी नको म्हणून काहींनी तक्रारी दिल्या नाहीत। याकडे पोलिसांनी गांभीर्याने घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सनसनी न्यूज शेगाव।